नमस्कार. निवडणुकीचा रणसंग्राम या बंधुता न्यूज नेटवर्कच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. ज्या प्रभागाची संपूर्ण जिल्ह्याभर चर्चा सुरू होती त्या प्रभाग 3चे शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. नमस्कार सागर. नमस्कार. कोणतं विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या सामोरे जात आहात? आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचा फक्त एकच अजेंडा आहे की प्रभागातील लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या ज्या मूलभूत जे छोटी मोठी कामं असतील, ह्या कामांना पाठपुरावा करून, फक्त पाठपुरावा न करता त्याच्या बाबतीत ठोस भूमिका घेऊन ती कामं पूर्णत्वास न्यायची. तसंच आमच्या प्रभागातील मायबाप जनतेच्या अडीअडचणीला धावून जायचं. वैयक्तिक जीवनातल्या ज्या समस्या असतील त्यांना कुठंतरी प्रशासनाच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणं, हे आमचं प्रथमतः या ठिकाणी विजन आहे. आपल्या भागातील सर्व नागरिक हे प्रशासकीय ज्या योजना आहेत त्यापासून बऱ्याच नागरिक आपले वंचित दिसत आहेत. त्यांच्यासाठी आम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी काम करायचं आहे. तसं बरेच लावणीपूर्ण गोष्टी ज्या आपण बाहेर इतर ठिकाणी बघतो त्या आमच्या प्रभागात आणायच्या बरेच अशा चांगल्या कल्पना घेऊन आम्ही आमच्या प्रभागात काम करतोय. तसेच माझी आई सौ अनिता मोहन वनखंडे या माजी समाज कल्याण सभापती होत्या. 2018 साली या भागातून सर्वाधिक लीडनं त्या निवडून आल्या होत्या. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या भागामध्ये असेल किंवा समाज कल्याणचं जेव्हा आम्हाला जबाबदारी मिळाली, त्या जबाबदारीच्या माध्यमातून चांगली अशी कामं आम्ही आमच्या प्रभागात करू शकलो. इव्हन आपल्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये 78 कोटीची कामं म्हणजे आपण ह्या ठिकाणी करू शकलो. लोकशाही अण्णाभाऊ साठे दलित सुधार योजनेअंतर्गत आपल्याला चांगला फंड त्या ठिकाणी मिळाला आणि माझे वडील माननीय मोहन वनखंडे सर यांच्या प्रशासकीय अनुभवामुळं आणि इतर सर्व जे गोष्टी आपल्याला पाठपुरावा करावा लागतात हे वडिलांच्या माध्यमातून चांगल्या रीतीनं राबवल्या गेल्या आणि अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे दलित सुधारणा योजने वस्ती अंतर्गत सर्वाधिक इतिहासात सगळ्यात जास्त फंड आम्ही या ठिकाणी आणू शकलो. आमच्या भागातील काम आम्ही करू शकलो. कारण की आपण जाणतोच 18 नंतर आपल्याकडे एक महापुराचं संकट मोठं आलं आपल्या सांगली भागामध्ये. त्यानंतर कोरोनासारखं संकट आलं. या संकट काळामुळं सगळं आपण थांबलो गेलो. 2 वर्ष तशीच वाया गेली. पण त्यानंतर ह्या 2022 साली जो निधी आमच्याकडे आला त्या निधीच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागातील लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. भागातील कामं असतील, रस्ते, गटारी, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था असेल, ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल, ह्या सर्व गोष्टींना आम्ही प्राधान्याने काम करू शकलो. नागरिकांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा आम्ही कामाच्या माध्यमातून आम्ही न्याय द्यायचा 100% प्रयत्न केला. जरा मागे वळून बघितलं तर राजकारणाची किंवा समाजकारणाची सुरुवात नेमकी तुमची केव्हा झाली? तसं बघायला गेलं तर शालेय जीवनापासून आम्ही म्हणजे मुलांचं मित्रपरिवार मोठा असल्यामुळं त्यामध्ये आम्हाला मग सामाजिक आम्ही गोष्टी पहिल्यापासूनच करत होतो. शाळेच्या आपल्या छोट्या मोठ्या इलेक्शन्स असतील त्याच्या माध्यमातून, शालेय जीवनामध्ये आपली शिवजयंती असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्रीच्या कमानी उभा करणं असेल, आम्ही गणेशोत्सवाचा मी एक कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा काम केलं आहे. ह्या सामाजिक गोष्टीमध्ये आपल्याला सामाजिक जीवनात काम करत असताना राजकीय लोकांचा संपर्क ह्यामध्ये येतच असतो. तर त्यांच्या माध्यमातून कामाची सवय लागली. लोकांची कामं आम्ही घेऊन जायला लागलो. 96 सालापासून वडील समाजकारणात राजकारणात असल्यामुळं त्यांच्या ओळखीचा फायदा असेल, त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीचा फायदा आम्ही आमच्या मित्रपरिवारात आमच्या ओळखीच्या माणसांना देत गेलो. त्यातून समाजकारणाची सुरुवात झाली आणि समाजकारण करता करता राजकारण कधी त्यामध्ये मिसळलं हे तसं सांगणं अवघड आहे. परंतु सामाजिक जीवन आणि समाजकारण हेच हेतू डोळ्यापुढे ठेवून आम्ही राजकारण करतोय. आमच्या वडिलांचे संस्कार असतील, कारण की आमच्या वडिलांची पार्श्वभूमी जर बघितली तर अतिशय गरीब कुटुंबातून आम्ही आलेलो आहे. शेगाव जतसारख्या ठिकाणं दुष्काळी भागामध्ये वडिलांचं लहानपण गेलं. वडील हॉस्टेलवरती असायचे. त्या ठिकाणी फी भरायला पैसे नसायचे. शाळेच्याच भिंती बांधून
पप्पांनी शिक्षण घेतलं, लोकवर्गणीतून असेल, गावच्या प्रतिष्ठित लोकांकडून वडिलांना आमच्या शिक्षणासाठी मदत झाली आणि त्यामुळं ती जाणीव आम्हाला पप्पांनी वेळोवेळी करून दिली आहे प्रत्येक गोष्टींची, की अ, जे लोक आपल्याला भेटत गेले त्या लोकांना आपण ते जसे आपल्याला अडचणीला पडले होते तर अशी आपली चांगली परिस्थिती आली आपल्याला लोकांच्या अडचणीला आपण गेलो पाहिजे. ह्या भावनेतून आम्ही सामाजिक जीवनामध्ये काम करत आलेलो आहे. वडिलांच्या संस्काराच्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं हे सामाजिक जीवन, राजकीय जीवन आम्ही चालू ठेवलेलं आहे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काम करत आहात. कशा पद्धतीनं तुमचं काम सुरू आहे? खरं तर शिक्षण संस्था उभा करणं आणि हे आमच्या वडिलांचं स्वप्न होतं, की वडील शिक्षक असल्यामुळं त्यांना शिक्षणाची बरीच आवड आहे. गरीब लोकांना किंवा आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना कमी खर्चामध्ये, कमी फीमध्ये चांगले शिक्षण मिळावं या हेतूनं ती शैक्षणिक संस्था आपण चालू केलेली आहे. तुम्ही मोठमोठे कार्यक्रम सुद्धा घेतला होता रोजगाराची संधी किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा क्रीडा ह्याच्यामध्ये सुद्धा. नेमकं कशा पद्धतीने तुमचं काम आहे त्या? मी आमच्या शालेय जीवनामध्ये आमचा एक चांगला उपक्रम असायचा, की आमच्या मित्रपरिवारामध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर आम्ही काय करायचो, कॉन्ट्रीब्युशन काढायचो. मग आपल्या इथं सांगली मिरज रस्त्याला एक ॲनिमल रेस्क्यूची संस्था आहे अशोक लकडेंची. तिथं चारा देणं असेल, वृद्धाश्रममध्ये जाऊन त्यांना भेटणं असेल, त्यांच्याशी गप्पा मारणं असेल, त्यांना पुस्तकं भेट देणं असेल, किंवा अनाथ आश्रममध्ये खाऊ वाटप असेल, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जिलेबी वाटप असेल, त्यांना जो नवीन पुस्तकं, गणवेश, कोणाचा वाढदिवस अनाथ आश्रममध्ये, वृद्धाश्रममध्ये एखाद्या आजी आजोबांचा वाढदिवस असेल तर तो जाऊन साजरा करणं, त्यांना नवीन कपडे घेणं, थंडीमध्ये स्वेटर वाटप करणं, शाली वाटप करणं. मला वाटते 2019 साली आम्ही 1000 चादर आपल्या या सांगली मिरज कुपवाड या भागामध्ये वाटप केलं होतं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हिरकणी कक्ष उभारणी असेल तर त्यामध्ये मी पाठपुरावा केला होता, की आम्हाला एक हिरकणी कक्ष मम्मीच्या माध्यमातून, कारण की आपल्या वार्ड क्रमांक 3मध्ये सिव्हिल हॉस्पिटल येतं, तर तिथं ते एक हिरकणी कक्षाची मागणी केली होती. खरं ते शासकीय नियमावली ते बसत नव्हतं, की आपण तिथं काय आपला नगरसेवकाचा फंड करत नाही, तर तो आम्ही स्वखर्चातून उभा केला. BP ॲपॅरेटर्स असतील जे मॅन्युअल चालणारे, ते आम्ही जवळजवळ 100-150 आजपर्यंत दिलेले आहेत. वॉर्डामध्ये एक 10 TV दिलेले आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, बेंचेस आहेत, परत व्हीलचेअर्स दिलेले आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही सिव्हिल हॉस्पिटल आणि बऱ्याच ठिकाणी जिथं जे लागते, अगदी दिव्यांग बांधवांना काही त्यांचे आर्टिफिशियल पार्ट्स असतील असे पण आम्ही दिलेले आहेत, किंवा काही आमच्या मुलांना मोठे ऑपरेशन्स होते त्यावेळी योजना वगैरे जास्त नसतात तर कॉन्ट्रीब्युशन करून त्यांना मदत करणे, ह्याच्यातनं आमचं मित्रपरिवार वाढलेला आहे आणि आमचे संबंधित लोकसुद्धा आम्हाला ह्या गोष्टीसाठी काय मदत करत असतात. रोजगार मेळाव्याचा घेण्याचा उद्देश हाच होता, की आपल्याला दिवसातनं एखाद दुसरा फोन तर किंवा एक भेट अशी होतेच, की बाबा आमच्या मुलाला कुठंतरी नोकरी बघ, सागर पप्पांकडे येतात, तर काय तर करायचं ह्यांच्यासाठी. तर कुणाला तर शिफारस करण्यापेक्षा आपण पुण्या मुंबईला ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या कंपन्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, की बाबा आमच्या भागामध्ये होतकरू मुलं आहेत, त्यांना तुम्ही रोजगाराची संधी द्या. तर त्या ठिकाणी माझ्या अंदाजे एक 800 ते 900 मुलं आली होती आणि 450 मुलांना कंपनी थ्रू इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि बऱ्याच चांगल्या पद्धतीच्या म्हणजे चांगल्या आकडेवारीमध्ये त्यांना त्या ठिकाणी नोकरीचा अनुभव मिळाला. पण त्या सर्कलमध्ये एकदा गेलो आपण, मुंबई पुण्याच्या सर्कलमध्ये त्या IT पार्क्समध्ये जेव्हा जातो तर त्यांच्या अनुभवानुसार, त्यांच्या सर्कलनुसार त्या संबंधित लोक एकमेकांशी भेटीगाठी करून त्यांची लिंक तिथं वरती लागून आता 4.5-5 लाख अगदी 12 लाखापर्यंत पण मुलं पॅकेज आता घेतलेले आहेत त्या ठिकाणी. एक या प्रभागाची फार चर्चा झाली, अटीतटीची निवडणूक होईल अशी चर्चा होत असताना भाजप शिवसेना युतीमध्ये सुद्धा वाद रंगला. अगदी चक्रव्यूहामध्ये अडकवण्यासारखा सुद्धा प्रयत्न झाला असं बोललं जातं. नेमका काय विषय होता? नेमका विषय असा होता, की अलीकडच्या काळामध्ये विधानसभेच्या इलेक्शनला आम्ही भारतीय जनता पार्टीपासून फारकत घेतली. ते का घेतली ते सर्वांना माहीतच आहे. त्यानंतर विधानसभेमध्ये जे काय झालं ते आपल्या सर्व मिरजकरांना माहीतच आहे. त्यानंतर आम्ही आपले एकनाथ शिंदे साहेबांकडं आम्ही गेलो
आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर पप्पांना महानगरपालिका आणि आपल्या विधानसभेची जिल्हा परिषद गट असे महानगर प्रमुख म्हणून पप्पांची नियुक्ती झाली. त्यानुसार आम्ही बांधणीसुद्धा चालू केली होती. महानगरपालिकेची इलेक्शन जवळ आली तर वरून आदेश आले की आपल्याला भारतीय जनता पार्टीवर युती करायची आहे. थोडीफार ॲडजस्टमेंट त्यांनी करतील, थोडीफार ॲडजस्टमेंट आपण करू. आणि अशा पद्धतीने पुढे जात असताना आम्ही युती म्हणून आम्ही 25 जागेची मागणी शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीकडे केली होती. तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी सांगितलं की आपण युती करतोय, युती आपल्याला वरून करायचीच आहेत, असे आदेश आहेत आणि आपण त्या जागेवरती तोडगा काढू. असं चर्चेमध्ये राहून शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा इलेक्शन आली त्यामध्ये तुम्हाला आम्हाला एक 10 जागा द्याव्या लागतील, 12 जागा द्याव्या लागतील, अशा प्रकारची चर्चा चालू झाली. फॉर्म भरायचा मुदत संपत्या त्याच्या 4 दिवस असा निरोप आला की वनखंडे सरांच्या 2 ज्या सीट आहेत घरातल्या 2 मध्ये माझी आई सौ अनिता मोहन वनखंडे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी स्वतः सागर मोहन वनखंडे या सीट सोडून आम्ही युती करायला तयार आहोत. त्यामध्ये आमच्या नेत्यांनी ते मान्य केलं नाही. सुहास भैया असतील, राजेश क्षीरसागर असतील किंवा आमचे शंभूराज देसाई साहेब असतील, ह्या सर्वांनी ह्या गोष्टीला कडाडून विरोध केला. त्यानंतर वरच्या लेवलला काही गोष्टी झाल्या आणि म्हटले की आपल्याला 1-2 जागेसाठी तुम्ही हे न करता युती धर्म तुम्ही पाळा. तर त्या ठिकाणी मान्य मोहन वनखंडे सरांनी अशी भूमिका घेतली की ठीक आहे, आमच्या दोन्ही A+ कॅटेगरीमध्ये असणाऱ्या सीट्स मी थांबवतो, खरं आमच्या शिवसैनिकांचं नुकसान या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही. शिंदे साहेबांना माझा निरोप कळवा की मी माझ्या 2 सीट्स मागं घेतोय आणि वरून आमच्या जिल्हा प्रमुखांच्या आमच्या 2 सीट्स वगळून युतीसाठी प्रस्ताव गेला. तसा प्रस्ताव आता ह्या गोष्टीमागं छुप्या ज्या शक्त्या होत्या, कोण होत्या, काय होत्या, ह्या चांगल्याच आम्हाला ज्ञात आहेत. तर तसा प्रस्ताव गेल्यावरती सुद्धा भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला म्हटलं की आम्ही तुम्हाला 2 सीट्सच्या वरती जागा देऊ शकत नाही. त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी खूप अग्रेसिव्हपणे आमचे राजेश क्षीरसागर साहेब असतील, सुहास भैया असतील किंवा शंभूराज देसाई असतील, यांनी ह्या ठिकाणी येऊन एका दिवसामध्ये माननीय मोहन वनखंडे सर यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली जवळजवळ 65 AB फॉर्म देऊन आपले शिवसैनिक त्या ठिकाणी उभा केले. चांगल्या क्वालिटीचे आणि निवडून येणारे, जनतेत असणारे, जनतेची कामं करणारे लोक, राजकीय चांगली पार्श्वभूमी असणारी लोक शिवसेनेनं त्या ठिकाणी दिले. शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सुद्धा 3 शिवसेना पुरस्कृत असे 68 ठिकाणी शिवसैनिक उभा राहिले. त्यामुळे तुम्ही म्हटला तसं चक्रव्यूह बराच मोठा आमच्या बाबतीत झाला. खरं वनखंडे सरांनी त्यातनं चांगला मार्ग काढून सर्व शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी केला. असं म्हटलं जाते की एका पिढीने संघर्ष केला की दुसऱ्या पिढीला सगळ्या गोष्टी ऐती मिळतात. मात्र तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर संघर्ष हा कायम त्या सोबतच आहे, मात्र त्यातनं सुद्धा तुम्ही मार्ग काढत पुढे चाललाय. मी सांगतो, माझ्या पाठीमागं जोपर्यंत आमचे वडील आहेत, वडिलांचा हात आहे, त्यामुळे मला संघर्ष हा शब्द, मी वडिलांबरोबर आम्ही कायम असतो, वडिलांच्या पाठीमागं उभा राहतो आणि त्यांच्या पुढं मला संघर्ष हा शब्द खूप मोठा वाटत नाही. जोपर्यंत वनखंडे, सागर मोहन वनखंडे, मोहन वनखंडे नाव माझ्यावर जोडलं गेलं असल्यामुळं मला संघर्ष हा शब्दाचे मला काहीसुद्धा भीती वाटत नाही. मध्यंतरी या भागामध्ये आमदारांची पुत्र उभारणार, हे उभारणार, मला जनतेनं आमच्या कुटुंबावरती एवढा विश्वास दिलाय, एवढं आम्हाला प्रेम दिलंय जनतेनं की मला ही जेव्हा लोक माझ्यासमोर येतात त्यावेळी मला जनतेचे जेव्हा जनतेचे चेहरे दिसतात तेव्हा मला दिसतं की ह्या चेहऱ्यांच्या पुढं कोणी जरी पुढं आलं तरी आम्हाला त्या ठिकाणी घाबरायची गरज नाही किंवा कुठल्याही मोठ्या शक्तींना आम्ही घाबरत अजिबातच नाही आहे. आणि मुळातच वरूनच जसं आयतं बघायला मिळतंय तसं आम्हाला सवय नसल्यामुळं, जनतेत असल्यामुळं, जनतेच्या जीवावरती आम्हाला कुठल्याही शक्ती आमच्या पुढं आल्या तरी आम्ही घाबरायचा, आम्हाला हा शब्दच आमच्या डिक्शनरीत नाही आहे. त्यामुळे आम्ही कुणीही जरी आलं असतं तरी आम्ही जनतेच्या जीवावरती इलेक्शन जिंकलीच असते. आणखी या प्रभागाचा विचार केला तर 3 पक्ष हे राज्याच्या सत्तेमध्ये कार्यरत आहेत आणि शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत या ठिकाणी बघायला मिळते. कशी लढत आहे आणि या लढतीकडे कसं बघताय तुम्ही? आपल्या प्रभागामध्ये दिगंबरदादा जाधव ते एक असतील, शिवाजीदादा दुर्वे असतील किंवा आरिफभाई चौधरी असतील, ही खूप ताकदवान आणि जनतेमध्ये असणारी माणसं आहेत.
आणि दिगंबर दादा जाधव यांची पण फसवणूक खूप मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी झाली. भाजपचं तिकीट तुला देतो म्हणून सांगितलं, पण इकडून इकडच्या पॅनल प्रमुखांनी विरोध केल्यामुळे त्यांचं तिकीटसुद्धा त्या ठिकाणी डावलण्यात आलं. अशी चांगले माणसं ज्या वेळेला होतो तर नागरिकांमध्ये नाराजीची लाट पसरली जाते आणि कुठंतरी लोकांकडनं झालं की हे तुम्ही सगळेजण एकत्र आलं पाहिजे या ठिकाणी, कारण की विरोध हा मोठा आहे आणि लोकांच्या भावना अशा झाल्या. आम्ही एकत्र येण्याचं 100% एकच तुम्हाला कारण सांगतो की लोकांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला एवढे त्या दिवशी फोन आले की तुम्ही सगळेजण एकत्र या. अगदी ह्या प्रभागातच तुम्हाला असं बघायला मिळालं की एक धनुष्यबाण आणि 3 घड्याळ असं तुम्हाला बघायला मिळेल की लोकांच्या मागणीचं हे झालेलं आहे आणि वरिष्ठांनी सुद्धा यांना मान्यता दिली की बाबा ताकदीची लोक एकत्र येत आहेत, चांगली लोक, एका विचाराची लोक आणि लोकात असणारी लोक. आता चौधरी घराणं बघितलं तर तुम्ही बघू शकता 40 वर्ष त्या घरामध्ये त्यांच्या आजोबांपासून आहे. दिगंबर जाधव असतील ते 15-20 वर्ष त्यांना प्रशासकीय आणि लोकांचा अनुभव आहे. दुर्वेदादा असतील त्यांच्या घरची सीट आहे शैलाती दुर्वे. अशी सगळी ताकदीची माणसातली आणि माणसातून घडून गेलेली लोक हे ह्यांचं सगळ्यांचं पॅनल झाले आणि वनखंडे सर पॅनल प्रमुख म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रचारासाठी ग्रीप घेतलेले या ठिकाणी. मी आमच्या ह्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून मी एवढं सांगू इच्छितो की माझ्या मायबाप जनतेच्या वेदना ह्या माझ्या वेदना असतील, त्यांच्या अडचणी ह्या माझ्या अडचणी असतील. फक्त पाठपुरावा करतो, नुसतं इलेक्शन आली की माफक घेतो म्हणण्यापेक्षा ठोस भूमिका जी असेल, इलेक्शन ही डोळ्यासमोर न ठेवता एक कॉन्क्रीट विश्वास त्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम आम्ही केलं आणि इथून पुढे पण करत राहू. धर्मवीर आनंद दिघे नागरी साहित्य कक्ष एक स्थापन झाला आहे आणि त्याचं केंद्र प्रमुख आपण आहोत. तर आपण जसं एखाद्या दवाखान्यामध्ये गेलो की आपलं एक हिस्ट्री रेकॉर्ड तयार होते, काय आजार होता, त्यांची हिस्ट्री पूर्ण त्यामध्ये लिहिली असते. तशा पद्धतीनं त्यांचे काही डॉक्युमेंट्स घेऊन ते शासनाच्या किती योजनाला पात्र आहेत हे घर टू घर आम्ही जाऊन प्रत्येक व्यक्तीला द्यायचं ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये प्रयत्न करणार आणि त्या योजना त्यांना मिळवून देणार. हा योजना मिळवून द्यायचा असेल आणि ह्या सर्व आणि रस्ते असतील, गटारे असतील आणि विकास असेल, मूलभूत गरजा आता आम्ही ह्या 5 वर्षात बऱ्यापैकी पार पाडल्या. पण आता काहीतरी वेगळं आणि लावणीपूर्ण करायचं खूप चांगलं प्लॅन आता आहे आणि त्या प्लॅनवरती आम्ही माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, अनिता वनखंडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या विचारांवरती आम्ही हा प्रभाग हा लोक बघायला येतील अशा पद्धतीचा प्रभाग आम्ही तयार करू. नक्कीच बघतोय की हे होते शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे आणि यांनी सांगितलंय की विकासाचा विजन घेऊन मी लोकांच्या समोर चाललोय. अगोदर केलेलं सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील काम आणि आता विकासाच्या विजन घेऊन मी पुढे जातोय. लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या वेदना त्या म्हणजे माझ्या वेदना असं ते सांगतात. या प्रभागामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी अशी लढत होते. नेमका मतदार राजा कोणाच्या पाड्यामध्ये मतदान करतोय हे मतदानानंतर स्पष्ट होईल. आपण निवडणुकीचा रणसंग्राम या बंधुता निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या भागामध्ये नवीन उमेदवारासोबत आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.